हॅलो, इथे मी तांदळाची खीर बनवत आहे। पितृपक्ष विशेष ही तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता। इथे मी 1 वाटी तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये पिण्याचं पाणी घातलं आहे मी आणि त्याला छान मऊ असे शिजवून घ्यायचे। त्याला शिजवताना मी मीठ घातलं इथे आणि हे छान मऊ असे शिजवून घेतले। बघा छान असे मऊ सॉफ्ट शिजलेले आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि त्याला छान फेटून घ्यायचं। या प्रकारे पूर्ण छान फेटून घेतलेले आहे मी। छान बारीक झालेले आहे। आता इथे मी 15 ते 20 काजू गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले होते आधी आणि 2 चम्मच तांदूळ ते पण पाण्यात भिजवून ठेवलेले होते। याला मी छान बारीक पेस्ट करून घेतला याचा आणि इथे मी 1 लिटर दूध घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही दूध जास्त घालत असाल तर तांदळाचं प्रमाण वापरा थोडं जास्त आणि भिजवलेल्या तांदळाचं पण प्रमाण थोडं जास्त वापरा। इथे दूध गरम करून घेत आहे। जे फेटून घेतलेला भात होता तो घातला इथे मी, ते स्किप झालेला आहे। तर इथे मी पूर्ण तो तांदूळ घातलेला आहे। 1 वाटी शिजवून घेतलेला पूर्ण तांदूळच यामध्ये घालायचा आहे, म्हणजे भात, त्याच्यामुळेच आपली खीर छान घट्ट अशी होईल। इथे मी 1.5 वाटी साखर घातलेली आहे। जर तुम्ही पिठी साखर वापरत असाल तरी पण चालेल, पण प्रमाण थोडं कमीच वापरा, खूप गोड खीर छान वाटत नाही। तर इथे मी बारीक करून घेतलेला काजू आणि तांदळाचा पेस्ट तो पूर्ण घातला यामध्ये आणि याला छान मिक्स करून घेत आहे। गॅस लो केलेला आहे, दुधाला उकळी आलेली आहे आणि खीर हळूहळू घट्ट होऊन राहिलेली आहे। इथे पेस्ट घातला आणि तांदूळ पण पूर्ण घातले, त्याच्यामुळे खीर लवकर घट्ट येईल। वेलचीची पूड घातलेली आहे। चवीला खूप मस्त अशी आणि खूप कमीत कमी गोड अशी होते ही खीर। बघा खीर घट्ट आलेली आहे। आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घालणार आहे। त्यासाठी इथे मी तूप घेतलेलं आहे। तुपाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। इथे तूप घातलं। तूप गरम झाल्यानंतर इथे मी काजू आणि बदाम घातले। यामध्ये थोडे मखाने पण घालत आहे मी। या ठिकाणी तुम्हाला कोणते आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स घालू शकता। याला छान परतून घेतलं, कलर चेंज झाला, त्यानंतर याला मी खीरमध्ये घातलेलं आहे। असं केल्यामुळे खीरेला खूप छान चव येते आणि चवीला तांदळाची खीर खूप मस्त अशी होते। खीर बघा किती छान घट्ट झालेली आहे। तर आपली खीर तयार आहे। चवीला मस्त अशी खीर बनलेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। बघा किती छान घट्ट आणि चवीला पण खूप भारी झालेली आहे खीर ही। तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडली असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।